मात्र नागरिकांची प्रचंड गर्दी आहे। महायुतीसाठी गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण आहे का, काय वाटतं? गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये प्रचंड उत्साह आहे। तुम्ही आज आमच्या या सभेला कव्हर करायला आले, तुम्हीच पाहू शकतात की किती लोकांमध्ये रिस्पॉन्स आहे, उत्साह आहे। महायुतीचे आमचे उमेदवार 100% निवडून येणार आणि लाखो मतांनी निवडून येणार ही आम्हाला खात्री आहे। अमित शहा साहेबांच्या प्रकृती 1-2 दिवसासाठी थोडा म्हणजे मामुलीचा आजारपण आहे। डॉक्टरांनी सल्ला दिली की 2 दिवस प्रवास करू नका। उद्याच्या त्यांचा दौरा म्हणून रद्द झाला, पण रद्द नाही, मी म्हणेल पोस्टपोन झाला। येणाऱ्या काही दिवसामध्ये नवीन तारीख आणि तिथी मिळेल आणि कार्यक्रम गोंदियाला होणार। आणि त्याच्या आधी योगी आदित्यनाथजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांचा कार्यक्रम 8 तारखेला भंडारा शहरामध्ये होणार आहे। महायुतीवर महाविकास आघाडीचे नेते टीका करत होते, मात्र आता त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवर खलबत्ता सुरू आहे, काय सांगाल? त्यांचे नेते इकडे तिकडे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे दोन्ही सारखेच आहे। कोणी एकमेकांना मानत नाही। कोण उद्या नेता बनेल, कोण त्यांना मत देतील, कशा आधारावर देतील, हेच अजून लोकांना सांगून थकणार आहे। म्हणून एका बाजूला मोदीजी आहे, भारतीय जनता पार्टी, NDA आणि त्याचे आम्ही घटक, लोकांना आता निश्चित विश्वास बसलेला आहे की विकास आमचा कोण करू शकेल, ते NDA मोदीजीच्या नेतृत्वामध्येच करू शकेल। असं आहे की मी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये 33 वर्षापासून खासदार आहे। अनेक मान्यवर सर्व पक्षामध्ये माझ्यासोबत अनेक वेळा लोकांनी वेगवेगळ्या वेळेस काम पण केलेलं आहे। मला मानतात, लोक प्रेमाने मानतात। मी काही अधिकार क्षेत्र काही माझ्या नाही आहे, फक्त प्रेमाचं अधिकार क्षेत्र आहे। त्यामुळे लोक मला चाहतात, मी म्हणून प्रेमाने असं कधी कधी वाक्य करतो। ओके, थँक्यू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।